अगं काय बघतेस, आज मी डान्स करणार नाही, कॉमेडी करणार नाही, काही नाही. आज विद्यार्थ्यांना भेटायला आली आहे मी कसं एकदा डान्स करते, एन्जॉय करते, परत कॉमेडी करते, मस्त तुम्हाला हसवते, या सगळ्या गोष्टी मी करते. मी एकच करत बसत नाही, सगळ्या गोष्टी एन्जॉय, थोडंसं इमोशनल, सगळ्या गोष्टी. असं काम केलं ना मग आपल्याला पण फ्रेश वाटतं, असं नाही का, डिप्रेशनमध्ये वाटत नाही. फक्त मी डान्सच करत राहिले तर बोर होणार नाही. थोडीशी कॉमेडी हे ते सगळं करत राहते. तुम्ही पण तसाच अभ्यास करायचा. हे बघ, तुला 10 पानं लिहायची आहेत की नाही, तू 10 पानं आहेत समजूच नको. असं समज की तुला एकच पान लिहायचं, एवढं एन्जॉयगिरीमध्ये अभ्यास कर. आता तुला सरांना अभ्यास दिला 10 पान लिहायचे, पण टेन्शनमध्ये घेऊन अभ्यास करू नको. तू एवढं एन्जॉयगिरीत लिही ना की मस्त, असं टेन्शनमध्ये लिहू नको. मजेत अभ्यास कर, मजेमध्ये अभ्यास करायचा, म्हणजे तो डोक्यात राहतो. टेन्शनमध्ये केलं ना अभ्यास नाही लक्षात राहत, कधीच राहणार नाही. शाळेमध्ये पण सरांकडे शिकवताना ना एकटक म्हणजे असं सरांनी शिकवलं ना, आज शिकवलेलं तुझ्या डोक्यातून कधी जायला नाही पाहिजे, एवढं एकाग्रचित्ताने तू सरांच्या शिकवण्याकडे लक्ष दे. बघ, नाही तू डॉक्टर व्हायचं ठरवलेस ना तर तू डॉक्टर होणारच, इंजिनियर ठरवलं इंजिनियर होणारच, कारण तू मन लावून ऐकतोयस, एकाग्रचित्ताने तू सरांकडे लक्ष देतोयस. आणि तुला सरांनी जर उठवलं की ह्या मुला तुला ह्या प्रश्नाचं उत्तर दे, तर तू देणार ना. तुझं लक्षच त्या सरांकडे नाही ना तर तू नाही लक्ष देऊ, तू उत्तरच देणार नाही, कारण तुझं लक्ष पाहिजे ना ते सर काय शिकवतात ते महत्त्वाचं आहे. एन्जॉयगिरी पण असते रे फ्रेंडमध्ये, ते पण करायचं, पण त्याला जरासं थोडासा वेळ कमी द्यायचा. आणि अभ्यासामध्ये हे नाही का 12, 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत आहे ना एन्जॉयगिरी जास्त नाही करायची. ह्याच गोष्टी खूप करायची इच्छा होते, पण ती इच्छा करायचीच नाही, त्या गोष्टी मारून टाकायच्या त्या इच्छा. थोडंसं फ्रेंड पण ठेवायचे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून पण राहायचं, पण एवढं त्यांच्या आरी नाही जायचं की मला ते मित्रच पाहिजे, त्यांच्याशिवाय मी जगू शकणार. फ्रेंडगिरी हसी एवढी प्रकार नाही ठेवायचे. अभ्यास वरून फक्त दाखवायचं की आपण फ्रेंडमध्ये आहोत, पण मनामध्ये फक्त मला हा अभ्यास करायचा, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, ह्या गोष्टीच लक्षात ठेव. आणि तुला जे डॉक्टर व्हायचं आहे ना, डॉक्टर सपोर्टला, इंजिनियर व्हायचं आहे ना, इंजिनियरचं घरामध्ये शब्द असा मस्त डिझाईनमध्ये लिहून ठेव, इंजिनियर. येता जाता तुला ते दिसायला पाहिजे. बिझनेसमॅन व्हायचं, बिझनेसमॅनचं स्पेलिंग लिही छानपैकी. अजून तुला जेवायचं ना ते घरामध्ये असं मस्त डेकोरेशन करून लिहून ठेव ना. नाही तू त्या कॅटेगरीमध्ये गेलास तर माझं नाव. कुठली पण गोष्ट आहे ना एन्जॉयगिरीमध्ये, पण चांगल्या गोष्टी. अरे आजकाल इतकं कॉम्पिटिशन वाढले ना, एन्जॉय करत अभ्यास करा. तुला क्लासची सुद्धा गरज लागणार नाही, तू एन्जॉय करत अभ्यास केला. फक्त तू सर शिकवताना ना त्यावेळेस ना समोर किती विद्यार्थी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, फक्त सर काय शिकवतात याच्याकडे लक्ष दे, एवढंच एक लक्ष दे. नाही तू पुढे गेलास ना, मी आहे यूट्यूब, इन्स्टावर आहे, फेसबुकवर, सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार. एक एवढं आत्ता ह्या वर्षापासून तू चालू कर. फक्त सर शिकवताना सरांकडं एकटक जे शिकवतात ना ते घरी आलं ना ते आठवण करून घ्या. एका ठिकाणी बसायचं, थोडंसं अभ्यास झालं, चहा पाणी झालं, खाऊन पिऊन झालं ना, थोडंसं बसायचं. किंवा मम्मीबरोबर शेअर कर, पप्पांबरोबर शेअर कर, तुझ्या मोठ्या भावाबरोबर शेअर कर ना की शाळेमध्ये आज काय शिकवलं. तुला मम्मी विचारते ना शाळेमध्ये काय शिकवलं, लगेच सांगायला चालू कर ना तू, म्हणजे तुझ्या किती लक्षात राहते ना हे तुझ्या लक्षात राहील. हां बघ, तू प्रॅक्टिस कर. नाही तुझ्या लक्षात राहिलं ना तर तुम्हाला विचार. तुला मोठं व्हायचं आहे ना तर तू ही पद्धत अवलंब. अरे टीचर लोक पण सांगतात तुम्हाला, पण तुम्ही काय स्वतःचंच ऐकता. आजकालचे मुलं ऐकतात हां, सगळ्या गोष्टी ऐकतात, पण थोडासा त्यांच्या हातात मोबाईल गेला ना की आईने काय सांगितलं आहे, भावाने काय सांगितलं आहे, पप्पांनी काय सांगितलं, या गोष्टी सगळ्या विसरून जातात. मोबाईल वापरा, आम्ही काय तुम्हाला नको म्हणत नाही. मोबाईल कशासाठी वापरायचा, आपलं नॉलेज घ्यायचे त्यातलं. एन्जॉयमेंटचे थोडे व्हिडिओ बघा, ते पण बघा ना. काही म्हणत नाही की तुम्ही नुसते अभ्यासच करा, थोडं ते बघा, हे बघा, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. पण आपण काय करतो मोबाईलमध्ये ना जास्त करून फालतू गोष्टी बघण्याचा वेळ घालवतो. आपल्याला जे पाहिजे ना त्याच गोष्टी करा.
मी जरा जास्त बोलले का तुला? दिदे बंद करू नको, बंद करू नको, ऐक माझं. तर ते दाद्या बंद करायला लागला, बंद करू नको, ऐक ना माझं, असं नको करू. अरे मी चांगल्या गोष्टी सांगते, मी सांगितलेल्या गोष्टी तू कर. जर तू पुढं नाही गेला ना तर